नमस्कार. माझं नाव शुभम छत्रपती गायकवाड. मी उरुळी कांचन पुणे इथून आहे आणि नुकतंच मी माझं हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. तर या संदर्भात मी तुमच्याशी बोलतो आहे. 2014 साली मी ग्रॅज्युएशनला गेलो असताना माझ्या काही मित्रांच्या रेफरन्समधून मी व्हिटॅमिन डी समथिंग काहीतरी एक स्प्रे वापरत होतो आणि ते जेल अशा बरेच काही काही गोष्टी मी वापरत होतो. तर 2 वर्षात ते जेल वापरल्याने माझ्या केसांना वेट लूक यायचा आणि ते मला खूप आवडत होतं तशी केसं. आणि त्यानंतर त्या जेलचा आणि त्या स्प्रेचा काहीतरी परिणाम झाला त्याच्यावरती आणि मग माझ्या केसांचं हेअरफॉल व्हायला सुरुवात झाली होती. मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या 5ही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने भरपूर ग्रॅज्युअल हेअर लॉस घेतला. त्यानंतर मी माझ्या फर्दर एज्युकेशनसाठी युनायटेड स्टेट्समध्ये गेलो होतो. तर तिथं मला गेल्यानंतर जवळपास माझा 80% हेअर लॉस झाला होता, जो टॉपवरती आहे तो. आणि तिथून माझं खरं तर कॉन्फिडन्सचे इश्यूज मला यायला सुरू झाले होते. कॉन्फिडन्स मला लूज होत होता, वीक होत होता. आणि मागच्या 3 वर्षात मी एकही सेल्फी घेतला नाही आहे म्हणजे स्वतःहून, की जेणेकरून कॉन्फिडन्सचा इश्यू आहे की मी चांगला दिसत नाही आहे आणि मग त्याच्यात आतून तो गिल्ट येत होता आणि मग घ्यायचं मी पूर्ण बंद केलं होतं. सेल्फी वगैरे मी घेत नव्हतो. शक्यतो फोटोमध्ये शाय व्हायचो, फोटोमध्ये वगैरे जात नव्हतो. आणि वैयक्तिक कारणामुळं या कॉन्फिडन्सच्या मी शेवटी हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा डिसिजन घेतला. मी 3 महिने हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटिंगसाठी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल शोधत होतो. आणि माझा सर्च सुरू असताना माझे काका BR काळे यांच्या मार्फत मला किरण सरांची माहिती मिळाली. त्यांनी मला इथं रेफरन्स दिला आणि मग मी किरण सरांना येऊन भेटलो. किरण सरांनी मला सगळी माहिती समजावून सांगितली की हेअर ट्रान्सप्लांट का करायचं, कसं करायचं आणि त्याच्या भोवतीच्या असणाऱ्या गोष्टी कशा आहेत. आणि मग त्यांची सांगण्याची पद्धत मला आवडली आणि त्याच्यापासून मी थोडासा रिसर्च पण केला, रिव्ह्यूज वगैरे चेक केले. इथून ट्रान्सप्लांट करून गेलेल्या लोकांशी मी बोललो आणि मी डिसिजन फायनल केला हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी. तर 6 जानेवारी 2023ला माझं आणि 7 जानेवारी दुसऱ्या दिवशी अशा 2 दिवस मिळून माझं हेअर ट्रान्सप्लांट इथं झालं. आणि एकूण मी 5000 बड्स मी ट्रान्सप्लांट केले. तर मी 15 दिवस धूळ, माती, वारा, थंडी याच्यापासून केसांचं संरक्षण केलं. त्यानंतर बाहेर पडलो. मला महिन्याभरातच माझा कॉन्फिडन्स परत मला मिळायला सुरुवात झाली होती. कारण माझ्या हेअर्सने 1 सेंटीमीटरपेक्षा पण जास्त ग्रोथ घेतली होती. आणि तिथून खरं तर माझा प्रवास सुरू झाला. मग दिवसेंदिवस आणखी एका महिन्यानंतर आणखी छान केस वाढले आणि मला माझा संपूर्ण जो कॉन्फिडन्स आहे तो परत मिळाला. आत्तापर्यंत माझे केसांचे 5 ते 6 हेअरकट झालेले आहेत आणि माझे केस पूर्णपणे व्यवस्थित वाढलेले आहेत. हेअर फ्री हेअर ग्रोकडून पूर्ण माहिती मिळते आणि त्यांनी मला जे टॅबलेट्स आहेत की लिक्विड्स आहेत, जेही काही मेडिकल आहे मेडिसिन्स आहेत, त्याची संपूर्ण माहिती दिली आणि त्याच्यातून मला रिझल्ट खूप चांगला मिळाला आहे. आणि आता या 6-7 महिन्यानंतरसुद्धा माझे केसांची चमक अजून वाढते आहे. आणि मला हेअर ट्रान्सप्लांटचे आभार मानायचे आहेत की माझा कॉन्फिडन्स आणि माझा लुक मला परत मिळवून दिला. थँक्यू हेअर फ्री आणि हेअर ग्रो आणि किरण चौटाले सर ॲज वेल. मार्केटमध्ये जर तुम्ही केला तर खूप सारी लोक तुम्हाला मिळतील की जे तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी सांगतील की हे हॉस्पिटल घे, ते हॉस्पिटल घे. डिसिजन तुमचा आहे, पण तुम्ही हेअर फ्री हेअर ग्रोला एकदा संधी द्यायला हरकत नाही. तिथून तुम्ही निराश होणार नाही एवढं तर नक्की. कारण की मोस्टली असं माझ्या काही मित्रांनी केलेलं बघतोय मी, त्यांचे हेअर लॉस होतोय पुन्हा. त्यांनी म्हणजे जी टेक्निक वापरली त्याच्यावरती किंवा इतर ठिकाणून केल्यानंतर ती हेअरलाईन केल्यानंतर हेअरलाईनचे केस वगैरे लॉस होत आहेत. पण मला असं काहीही म्हणजे प्रसंग आला नाही माझ्याकडं. तर तुम्हाला मी रिकमेंड करतो की तुम्ही हेअर फ्री हेअर ग्रोकडून करू शकता.